गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू। तर आज आपण HCF म्हणजे मसाला, LCM नसावी। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मसावी लसावी या प्रकरणातील पुढील भाग प्राइम फॅक्टरायझेशन ऑफ ए नंबर म्हणजे संख्येचे मूळ अवयव पाडणे हा महत्वाचा भाग आपण आज पाहणार आहोत। या भागामध्ये आपण आज काही संख्यांचे अवयव पाडणार आहोत। तर आपण सराव संच 11 प्रॅक्टिस सेट 11 यामधील जे काही संख्या दिलेल्या आहेत आपल्याला त्या संख्येचे आपण अवयव पाडणार आहे। तर ह्या ज्या सर्व संख्या आहेत त्या संयुक्त संख्या आहेत आणि या सर्व संख्या आपल्याला गुणाकाराच्या रूपामध्ये लिहावयाच्या आहेत। यासाठी आपल्याला प्रत्येक संख्येचे मूळ अवयव पाडायचे आहेत। आता हे मूळ जे अवयव पाडायचे आहेत ते उभ्या आणि आडव्या या दोन्ही पद्धतीने आपण पाडू शकतो, परंतु हे जे अवयव आहे ते आपण शक्यतो उभ्या पद्धतीनेच पाडण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे आपल्याला भविष्यामध्ये या पद्धतीचा वापर करता येतो। आडव्या पद्धतीला काही मर्यादा आहेत। तर आता सुरुवात आपण पहिला आकडा आहे 32 32। तर याचे आपण आता अवयव पाडणार आहेत। याचे अवयव कसे पाडायचे ते नीट लक्ष द्या। 32 आहे, 32 या अंकाच्या एकक स्थानी 2 आलेला आहे, एकक स्थानी 2 आहे, म्हणून या संख्येला 2 ने भागायचं। 2 ची 3 ची 4 ची 5 6 7 या कसोट्या आहेत त्या तुम्हाला माहित आहेतच, नसतील तर ते तुम्हाला मी वेळोवेळी सांगणार आहे। 32 आहे, एकक स्थानी 2 आलेला आहे, एकक स्थानी 2 आहे, ही समसंख्या आहे म्हणून या संख्येला 2 ने भागायचं। आता तुमच्या लक्षात आलं असेल मी इथं काय केलेलं आहे, 32 च्या खाली रेष ओढताना इथं जरा थोडंसं अंतर ठेवलेलं आहे। तसंच तुम्ही ही ठेवायचे, का ठेवायचे तुमच्या लक्षात येईल आपल्याला। तर 2 ने भागायचं आपल्याला, याला 2 ने भागतो मी। आता पहिला अंक आहे 3, 2 ने 3 ला भागणं मी, बे एके बे, बे दुने 4, 4 मोठं होतंय 1 लहान होतंय म्हणजे भाग बसला आपला 1 चा, बे एके बे, बे एके बे म्हणजे 3तून 2 गेलं उरलं 1, 3तून 2 गेलं उरलं 1, वरचा हा 2 अंक घेतला मी आता, म्हणजे आता माझ्याकडे कोणता अंकाला 12 आणि बेचा पाडा परत म्हणणार आहे मी, बे सख्खे 12। तर याचा उपयोग तुमच्या लक्षात आला असेल। आता एक स्थानी परत 6 आलेला आहे, 6 ही समसंख्या आहे मग याला मी 2 नच भागणार आहे। इथे 1 आहे, 1 ला भाग जात नाही, भाग बसला शून्याचा, नाही लिहिला तरी चालेल, वरून घेतला परत 1 म्हणजे 16 झालं। बेचा पाडा आपल्याला येतो 2 चा पाडा, बे 8 16, उरलेला आहे 8, 8 ही सुद्धा समसंख्या आहे, 8 ला पण 2 ने भागायचं आहे। साधा अंक आहे, बे चौक 8, त्यानंतर 4 आलेला आहे, 4 ला सुद्धा 2 ने भाग जातो, बे दुने 4 आणि बे एके बे, म्हणजे एक शेवटला 1 आलेला आहे, म्हणजे हा इथं आपला पूर्ण भाग संपलेला आहे, म्हणजे याचे आपण पूर्ण अवयव पाडलेले आहेत। आता हे आपल्याला मांडायचे आहेत, कसे मांडायचे पहा। 32 बरोबर किती आलेले आहेत, 1 2 3 4 5, सर्व अंक 2च आहेत, 2 चा 5 वेळा गुणाकार आहे, 1 2 3 4 आणि 5। पहा बे दुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16 आणि 16 दुने 32। तर अशा पद्धतीनं आपण 32 चे अवयव पाडलेले आहेत। पुढील अंक घेतलेला आहे मी 57, दुसरा अंक आहे 57। आता 57च्या एकक स्थानी आहे 7,
आपला पाढा सुरू होतो 2 पासून, म्हणून 2 पासून आपण सुरू करणार असतो. पण 2 ही समसंख्या आहे आणि एकक स्थानी विषम संख्या आहे, म्हणजे या 57ला 2 न भाग जात नाही. आता 2 नंतर 3 ची कसोटी काय आहे की या दोन्ही संख्येची बेरीज करायची. दोन्ही म्हणजे कोणत्या? 5 आणि 7 ची बेरीज करायची. 5 आणि 7 किती झाली बेरीज? 12. 12 हा अंक 3 च्या पाड्यात असेल तर त्या संख्येला 3 ने भाग जातो. म्हणजे 5 आणि 7 12. 12 हा अंक 3 च्या पाड्यात आहे, म्हणून या संख्येला 3 ने भाग जातो, म्हणून आपण याला 3 ने भाग घालवणार. यापूर्वी प्रमाण सांगितल्याप्रमाणे 3 1 3 3 2 6. 6 मोठं होतं म्हणजे 2चा भाग बसणार नाही, तिथे भाग बसणार 1चा. 3 1 3 3 1 3. 5तून 3 गेलं उरलं 2. 5तून 3 गेलं उरलं 2. वरून घेतला 7. आता 27 अंक आलेला आहे. 3 च्या पाड्यात 27 आहे. 3 9 27. आता हा जो अंक आलेला आहे आपल्याला 19 अंक आलेला आहे. 19 ही मूळ संख्या आहे. आपण यापूर्वी मूळ संख्या पाहिलेली आहेत. मूळ संख्या म्हणजे काय की त्या संख्येला त्याच संख्येने भाग जातो, दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही. म्हणून 19 हा जो अंक आहे तो मूळ संख्या आहे. मग याला 19 नेच भाग जाणार आहे, दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जाणार नाही. मग याला मी 19 नेच भागतो. 19 1 19. म्हणजे 57चे अवयव अशा पद्धतीमध्ये आले. 57 बरोबर 3 गुणिले 19 आणि 19 त्रिके 57. 23. 23 ही सुद्धा मूळ संख्याच आहे. मूळ संख्या असल्यामुळे या 23ला फक्त 23 नेच भाग जाणार आहे, दुसऱ्या कोणत्या संख्येने भाग जाणार नाही. म्हणून हे जे अवयव आहे त्याला भाग जाणार 23 1 23. म्हणजे ह्याचे अवयव आले 23 गुणिले 1. 23 1 23. अंक आहे 150. आता ह्या 150 आपल्याला भागायचा आहे. 150 एकक स्थानी आहे 0. म्हणजे 0 एकक स्थानी असेल तर त्या संख्येला 2 ने सुद्धा भाग जातो. 5 ने आणि 10 ने जातो. पण 0 एकक स्थानी असेल तर त्या संख्येला 2 ने भाग जातो, 5 नेही जातो. पण सुरुवात आपण 2 पासून करतो, म्हणून ह्याला 2 ने आधी भागायचं. आता पहिला अंक 1. 1 ला भाग जात नाही, भाग बसा 0चा. नाही मांडला तर चालतो सुरुवात असल्यामुळे. परत अंक आला 15. हे 2 अंक आले. आता बेचा पाडा म्हणणार आपण. बे 7 14 आणि बे 8 16. म्हणजे भाग आपला 7चा बसेल. बे 7 14. 8चा म्हणजे 16 जास्त होतोय, म्हणजे भाग बसा 7चा. बे 7 14. 15 मधून 14 गेलं उरलं 1. वरून घेतला हा 0 उरलेला. आणि आता परत म्हणणार मी पाडा बेचा. बे 5 10. आता एक स्थानी आलेला आहे. सॉरी, आता आपल्याला खाली अंक आलेला आहे 75. 75 एकक स्थानी आहे 5. एकक स्थानी 5 असं मिळाला. फक्त किती भाग जाणार आहे? 5 नेच भाग जाणार आहे. 5चा आता भाग घालू पण 5 नाही. आता इथं आहे पहिला अंक 7 आहे. 5 1 5 5 2 10. म्हणजे 10 मोठं होतंय, मग आपल्याला भाग बसेल 1चा. 5 1 5. 7तून 5 गेलं 2 राहिलं, वरून घेतला हा 5. आता अंक आला मग आपल्याकडे 25. 5 5 25. आता अंक आलेला आहे खाली 15. 15 एकक स्थानी आहे 5. 5च्या पाड्यातच आहे. 5 न भाग जाणार आहे. 1 आहे 0चा भाग नाही चालेल आपलं. 5 त्रिके 15. लक्षात येईल तुमच्या आता. आणि 3 आहे. 3 ला फक्त 3 नेच भाग जातो, कारण 3 ही मूळ संख्या आहे. 3 1 3. म्हणजे 150 च्या अवयवाले 2 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 3. म्हणजे आपण मांडणी करूयाची आपण. 150 बरोबर 2 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 5. तर मांडताना साध्या व्यवस्थित मांडले 2 3 5 5. 2 त्रिक 6 6 5 30 आणि 30 5 150. 150 घेतलेला आहे मी. पुढचं उदाहरण आहे 216. आता एकक स्थानी 6 आहे.
एकक स्थानी 6 असल्यामुळे 6 ही समसंख्या आहे म्हणून 2 ने भाग जाईल. नीट लक्ष द्या. 2 2च आहे म्हणजे 1 चा भाग बसेल. बे के बे. आता याच्यानंतर आहे 16. गडबड करायची नाही. 82 16 म्हणलं की चुकलं. त्यानंतर अंक कोणता आहे? 1 आहे. 1. आता इथं सुरुवात भाग बसला 1 चा. आता इथं आहे 1 अंक. 2 ने 1 ला भाग जात नाही म्हणून भाग बसला 0 चा. जेव्हा सुरुवातीला 0 चा भाग बसत होता तेव्हा आपण देत नव्हतो, पण आता दुसऱ्या स्थानावर 0 चा अंक आलेला आहे. भाग बसला 0 चा म्हणजे 1 आला 1 आलं. वरून घेतला तर पुढचा अंक 6 आणि आता आपल्याकडे अंक आलेला आहे 16 म्हणून 82 16. 2 चा पाढा बनायचा 82 16. आता एक स्थानी आलेला आहे 8 म्हणून आता भाग जाणार आहे परत 2 ने. आता पहिला अंक आहे 1. 1 ला भाग जात नाही, भाग बसला 0 चा म्हणून पहिल्यांदा जर 0 चा भाग बसत असेल तर तो नाही दिला तरी चालतो. मग आता अंकाला 1 वरनं घेतला हा पुढचा अंक 0 10 आला आता आपल्याकडे म्हणजे बेच्या पाड्यात 10 आहे. बे पंचे 10 आणि 10 संपलेला आहे. आता पुढचा अंक किती आहे? 8. बे चोक 8 म्हणजे आपल्या एकक स्थानी किती आले? आता 4 हा अंक आलेला आहे. मग आता परत 2 ने भाग जातो याला 2. आता 5 आहे. तुमच्या लक्षात आलं असेल बे के बे. बे दुने 4 बे त्रिक 6 म्हणजे 2 चा भाग बसेल. 6 म्हणजे 3 चा भाग जास्त होतो. बे दुने 4. बे दुने 4. 5 4 गेलं 1 राहिलं. वरून घेतला हा 4. बे 7 14. आता एकक स्थान किती आलेलं आहे? 7 आलेलं आहे म्हणजे त्याला 2 ने भाग जात नाही. आता मग आता 2 च्या नंतर कितीचा पाढा असतो? 3 चा. मग 3 ची अट काय आहे? त्या दोघांची बेरीज करा. 7 आणि 2 9. 9 हा अंक 3 च्या पाड्यात आहे का? आहे म्हणून याला 3 ने भाग जातो. आता 3 ने भागणार मी. 3 च्या पाड्यात 27 आहे. हा पहिल्या इथं 2 आहे. 3 ने 2 ला भाग जात नाही. भाग बसला 0 चा. नाही घेतलं तर चालेल. आणि मग वर आहे अंक 7 म्हणजे 27. 3 च्या पाड्यात 27 आहे. 3 9 27. परत आलेला 9. 9 हा अंक 3 च्या पाड्यात आहे. 3 त्रिके 9 आणि परत उरलंय आता एक परत अंकाला आपला 3 बाकी 3 आणि 3 एके 3 म्हणजे 1 आलेला आहे म्हणजे इथं आपला भाग संपलेला आहे. म्हणजे 216 चे असे अवयव आले. 216 बरोबर 2 गुणुले 2 गुणुले 2 गुणुले 3 3 मिळालेला आहे. 3 गुणुले 3 गुणुले 3 व्यवस्थित तुम्हाला सांगितलेलं आहे. पुढचा अंक घेतलेला आहे मी 765. पुढचं उदाहरण आहे 765. 765 एकक स्थानी 5 आहे. एकक स्थानी 5 म्हणल्यानंतर त्याला फक्त 5 नेच भाग जातो. पण 5 च्या आधी आपण 2 न भाग जाणारा घ्याला. समसंख्या आहे काही? नाही. 2 ने भाग जात नाही. 2 नंतर 3 चा आपण विचार करू. 3 चा नियम काय आहे? या सर्व अंकाची बेरीज करायची. या सर्व अंकाची बेरीज करायची. बेरीज करू आपण. पाहू आपण. 7 7 आणि 6 6 आणि 6 12 आणि 13 13 आणि 5 18 18 18 म्हणजे हा अंक 3 च्या पाड्यामध्ये आहे म्हणून ह्याला 3 ने भाग सुद्धा जाणार आहे. मग आपण 5 ने तर जाणार आहेच आहे पण 5 च्या आधीचा पाडा आहे तो 3 म्हणून 3 ने आपण ह्याला भाग घालू. 3 3 दुने 6 3 दुने 6 3 त्रिक 9 म्हणजे 2 चा भाग बसेल. 3 दुने 6 उरलं 1. 7 6 गेलं ना 1 उरलं. वरून घेतला मी अंक हा 6. आता पाडा मी म्हणणार 3 चा. 3 5 15 आणि 3 सके 18. मग 18 जाणार नाही 15 जाणार म्हणजे भाग बसेल 5 चा. 3 5 15 16 मधून 15 गेले उरलं 1 इथं मानतोय मी आणि हा पुढचा अंक घेतला 5 आणि 3 5 15. 3 5 15. आता खाली आलेली आहे बाकी म्हणजे अंक आलेला 255.
एकक स्थानी 5 आहे, 2 ने भाग जात नाही. 3चा विचार करू आपण. 5 आणि 5 10 आणि 2 12 म्हणजे 3च्या पाड्यात आहे, म्हणजे 3 ने भाग जाणार आहे. इथं सुद्धा 3 ने भाग जाणार आहे. पहिला अंक आहे 2, भाग बसला शून्याचा, नाही मांडला तरी चालेल, म्हणजे 2 अंकाला आपल्याकडे. वरून घेतला 5. आता 25 आहे, 3चा पाडा म्हणू आपण. 3 सक 18, 3 7 21, 3 8 24, 3 8 24 म्हणजे 8चा भाग बसेल. 3 9चा 27 मोठा होत आहे. 3 8 24 उरलं 1. 25 मधून 24 घेऊन उरलं 1. वरून घेता हे 25 ला 25 घेतलं आपण, शिल्लक राहिलेले आहे 5. 5 3 5 15 म्हणजे इथं 5चा भाग बसेल. आता आलेला एकक स्थानी 5, 2 न भाग जात नाही. 3चा विचार करू. 8 आणि 5 13, 3च्या पाड्यात 13 नाही. 3च्या पाड्यात 13 नाही. मग आता राहिला 4, 2 ने भाग जात नाही म्हणून 4 ने भाग जात नाही. आता 5च आहे, एकक स्थानी 5 आहे, त्याच्यामुळे ह्याला 5 ने भागा जाणारच आहे. 5 ने भागवला जात आहे. 5 5 1 5, 5 2 10, 8 आहे. 1चा भाग बसेल, 2चा जास्त होतो. 5 1 5, 8तून 5 गेले, 3 राहिले. वरून घेतले 5. 5 7 35, 5 7 35. आता अंक आलेला 17. 17 हा अंक कसला आहे? मूळ संख्या आहे. मूळ संख्या म्हणल्यानंतर त्याला 17 नेच भाग जातो, म्हणून 17 1 17 म्हणजेच 765 चे अवयव अशा पद्धतीने आलेले आहेत. 3 गुणुले 3 गुणुले 5 गुणुले 17. ओके. उदाहरण आहे 377. आता 377 नीट लक्ष द्या. एकक स्थानी 7 आहे, एकक स्थानी 7 आहे म्हणजे त्याला 2 न भाग जात नाही. 3चा विचार करू. आता बेरीज करू. 7 7 2 14 15 16 17. 17 म्हणजे 3 ने भाग जात नाही. 4 2 ने भाग जात नाही म्हणून 4 ने भाग जात नाही. 5 एकक स्थानी 0 आणि 5 पाहिजे म्हणजे 5 ने भाग जात नाही. 6 2 ने जात नाही, 3 ने जात नाही म्हणून 6 ने जात नाही. 7 7चा आपण विचार करू. 7 ने जर भागावाच लागेल आपला. 7 7 5 35 उरलं 2, वरला 27. 7च्या पाड्यात 27 नाही. 7च्या पाड्यात 27 नाही. 7 न नाही. 2 ने जात नाही म्हणून 8 न जात नाही. 3 ने जात नाही म्हणून 9 ने जात नाही. 10 ला शिथ 0 पाहिजे. 11 ने बघू आपण. 11 त्रिक 33 उरलं किती रे इथं? 37 मधून 33 गेले, उरले 4 आणि 47. 11च्या पाड्यात 47 नाही म्हणजे 11 ने भाग जात नाही. त्यानंतर 12 2 ने जात नाही म्हणून 12 ने जात नाही. आता आलं 13. 13चा आपण विचार करू आपण. 13 ने बघू आपण. 13 2 26, 37 मधून 26 गेले, उरले 11. पूर्ण घेतलं 7 आहे. 13च्या पाड्यात 117 आहे म्हणजे ह्याला 13 ने भाग जाणार आहे. 13 पाहू आता कसं जातं बघू आपण. 13 13 2 26, 13 3 39. 39 नाही, 37 आहे म्हणजे 2चा भाग बसेल. 13 2 26, 37 मधून 26 गेले, 11 शिल्लक राहतात. 11 आणि वरून घेतला हा 7. 13च्या पाड्यात 17 आहे. 13 9 17 उदरशे. 13 9 17 उदरशे म्हणजे खाली किती अंक आलेला आहे? 29. आणि हा 29 अंक कसला आहे? मूळ संख्या आहे. म्हणून ह्या 29 ला फक्त 29 नेच भाग जाईल. 29 1 29 म्हणजे 377 चे अवयव आलेले आहेत. 13 गुणिले 29. ओके. उदाहरण आहे 559 559. आता हा शेवटचा भाग आहे.
559. एकक साठी 9 आहे, 2 न भाग जात नाही. 3 साठीचा नियम 5 आणि 5 10 आणि 9 19. 3च्या पाड्यात 19 नाही म्हणजे 3 ने भाग जात नाही. 2 ने नाही म्हणून 4 ने नाही. एकक स्थानी 9 आहे म्हणून 5 ने नाही. 2 ने जात नाही म्हणून 6 ने जात नाही. 7चा आपण बघू, विचार करू. 7 साती 49. उरलं किती? 7 साती 49. 7 8 56. 49 म्हणजे उरलं 6. वरून घेतला 9 आणि याला 7 ने भाग जात नाही म्हणजे 7 ने भाग जात नाही. 2 ने जात नाही म्हणजे 8 ने जात नाही. 3 ने जात नाही म्हणून 9 ने जात नाही. एकक स्थानी 0 नाही म्हणून 10 ने जात नाही. 11चा विचार करू. 11 5 55. उरलं 9. 11 न भाग जात नाही. 2 ने जात नाही म्हणून 12 ने जात नाही. 13 उरला. आता 13 आपण बघू. 13 चौक 52. 55 नाही तर म्हणजे 13 चौक 52. उरलं 3. वरून घेतला 9 आहे. 13 त्रिक 39 म्हणजे 13 ने भाग जातो. 13 चौक 52. 55 मधून 52 गेले, उरले 3. वरून घेतला हा 9. 13च्या पाड्यात 39 आहे. 13 त्रिक 39. आता आला अंक कोणता? 43. 43 हा काय आहे? ही मूळ संख्या आहे. मग मूळ संख्या म्हणून ह्याला कोणी भाग जाणार आहे? फक्त 43 ने. 43 एके 43 म्हणजे 559 चे अवयव काय आले? 13 गुणुले 43. 13 गुणुले 43 हे त्याचे काय झाले? अवयव आलेले आहे. अशा पद्धतीने आपण सराव संच 11 सोडवलेला आहे. संख्येचे आपण मूळ अवयव पाडलेले आहेत. तुमच्या समोर काही अंक दिसत आहेत. तर आज दिवसभरामध्ये या सर्व अंकांचे तुम्ही अवयव पाडायचे आहेत. की हे जे अवयव आहेत हे अवयव पाडल्यानंतर आपल्याला जो पुढचा भाग शिकायचा आहे या प्रकरणातला, लसावी आणि मसावी, यासाठी आपल्याला फार उपयोगी आहेत हे अंक. म्हणून हे जे आहेत या सर्व संख्येचे तुम्ही मूळ अवयव पाडायचे आहेत. अशा पद्धतीने आपला आजचा हा भाग संपलेला आहे. हे सर्व अंक लिहून घ्या, त्याचे अवयव पाडा. धन्यवाद.